तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल. जय भीम सर्वांना. कसे आहेत? मस्त ना? मस्त राहा, मजेत राहा आणि पुढे कंटिन्यू ब्लॉग करा बरं का. मी आज हर्षितासाठी स्पेशल काहीतरी बनवलेलं आहे. काहीतरी म्हणजे फ्रेंच फ्राईज बनवत होती मी तिच्यासाठी. तर तुम्ही पुढे कंटिन्यू ब्लॉग करा, अजिबात स्किप करू नका वगैरे वगैरे. ना आज ना 12 वाजता आज सगळे कामं झाले होते माझे. का बरं की काय झालं, मला असं वाटत होतं की माझी मम्मी येणार होती. ते एस टीचं कार्ड बनवायसाठी येणार होती ती, त्यामुळे तिच्याबरोबर जायचं होतं. मग मला काय म्हटलं ती येऊन जाईल तर मग मी पटपट माझे कामं राहून जातील मग तिच्याबरोबर जायला. त्यासाठी मी पटपट सर्व कामं आवरून घेतले होते. हर्षिताची बी तयारी वगैरे केली होती. मग ती काय आली नाही. तिच्या घराकडे पण आहे ते एस टी कार्डचं बनवायचं. तर त्यामुळे तिने फोन केला की नाही म्हणे मी नाही येणार एवढ्या, आणि आज शनिवार रविवारचं बंद आहे म्हणे ते. तर मग म्हटलं जाऊ दे, मग माझे कामं पण झालेले होते भरपूर पटपट सगळे. मग इकडे मी ना सकाळी भेंडी चपाती केलेली होती डब्याला हर्षिताच्या पप्पांना. तर ती काही भेंडी वगैरे काही मला आवडत नाही, त्यासाठी मग मी छोटासा अर्धा पत्ता कोबी कट केला आणि माझ्यासाठी. आणि मी इथं नेल पेंट ठेवलेले आहे ना, ते तुम्हाला माहिती असेल का ठेवता नेल पेंट, कारण की नेल पेंट सुकायला नको, खूप जास्त दिवस चालतात त्या. मग अशा बोट चिमून जाईल. तर सॉरी बरं का, हर्षिताने दरवाजा उघडला होता ना, त्यामुळे तिचा. आणि इकडे फ्रेंच फ्राईज मी डीप फ्रीजरमध्ये ठेवले, असे ठेवले ना, मग ते कडक होता मस्त क्रिस्पी. तिला फ्रेंच फ्राईज बनवायचं होतं ना, तर कट वगैरे करायच्या वेळेस काय व्हिडिओ काढला नाही मी. तर मग इकडे मी पत्ताकोबी माझी बनवून घेते. मी ना ओरिजिनल आवाजच ठेवला असता, वाईस दिला नसता, पण काय झालं ते टी व्ही चालू होता, टी व्हीमध्ये गाणं चालू होतं, ते गाण्याचा आवाज माझ्या व्हिडिओमध्ये येऊन गेलेला आहे, ॲड झालेला होता. त्यामुळे कॉपीराईट येण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मला तो आवाज कट करावा लागला आणि वाईस द्यावा लागला. तर काय नाही. तर मग मी इकडे मस्त लसूण, जिरं, मोहरी अशी फोडणी दिली, हिरवी मिरची अशी तडतडली मस्तपैकी. आपलीवाली भाजी करते मी मस्त एकदम. पत्ताकोबीची एवढी बेस्ट भाजी झाली आहे ना माझी, इतकी भारी लागत होती खायला, काय सांगू तुम्हाला. चपाती बरोबर खूप छान लागत होती. आणि काही वेळेस ना असं इच्छा होते, काही गोष्टी ज्या आपल्याला आवडत नाही त्या खावंसं वाटतं. मग नाही, पत्ताकोबी मला आवडते. तिकडे मी मस्तपैकी थोडासा मी मॅगी मसाला ॲड केलेला होता ना, त्यामुळे तर अजून टेस्टी लागत होती पत्ताकोबीची भाजी. चपाती मस्त खाल्ली मम्मीने आज. आणि इकडे बघा फ्रेंच फ्राईजसाठी कशी उभी आहे, तिला खूप जास्त आवडते फ्रेंच फ्राईज. तर मी तिच्यासाठी मग स्पेशल आज तिने कधींचं सांगून ठेवलेलं होतं. मग ठीक आहे म्हटलं. मग इकडे मी त्यांना मस्त सुकवत होती. थोड्या कोरडे केले का तेव्हा छान लागतं, म्हणजे पाणी सोडतं ते, नाही का. नाही तर मग ते पाणी त्या तेलाचा 36 आकडा आहे, तुम्हाला माहिती आहे नाही का. इकडे त्याला रुमालमध्ये मस्तपैकी त्याला कोरडे करत होती. असे कोरडे झाले, मग लगेच तेलात टाकले. आणि खूप छान असे प्रकारे तुम्ही बनवून बघा, खूप कुरकुरे पण होता आणि खूपच छान लागतात. लहान मुलांना असं आवडतं ते. बाहेर किती महाग भेटतं ते, महागचा प्रश्न नाही आहे, पण काय नेमकं मुलं लगेच मागतात नाही का. तर आपण आपल्या घरी मस्त बटाटे कापायचे, मस्त कट करायचे त्यांना भारी, आणि मस्त करून द्यायचे पोरांना नाही का. तर मी हर्षिताला असंच करत राहते. तिला काही खायची इच्छा झाली ना तर ते मी घरीच बनवून देते तिच्यासाठी. मस्त तेल एकदम कडकडीत तापू द्यायचं आणि मग टाकायचे ते. मग असे सुळसुळीत होताना असे कुरकुरीत लाल चटक होतात मस्तपैकी असे. तुम्ही नक्की करून बघा असे फ्रेंच फ्राईज. तर बाहेरचे तर आपण नेहमी खातो, घरी तर करून बघा एकदा. तर तर मी तर नेहमी करते, घरीच करते. तिच्या पप्पांना पण खूप आवडतं मी घरी बनवलेले फ्रेंच फ्राईज. त्यांनी पण 1-2 वेळा खाल्लेला आहे वाटतं. काय माहिती, जास्त करून दुपारचंच बनवते, कारण की ह्या अशा गोष्टी ना निवांत पाहिजे बनवायला नाही का. तर दुपारी, आणि हिच्या पप्पांना काही वेळ राहत नाही दुपारी वगैरे. आता होते घरी ते दुपारचे, तर तेव्हा तर कामच होते.
त्यामुळे नुसती हवा चालू आहे, नुसत्या खिडक्या दरवाजा धप 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 वाजत आहे. काय करावं काय समजतच नाही आहे. नाशिकला खूप जास्त हवा आहे, खूप म्हणजे खूपच. काय करायचं, नुसतं भयानकच हवा, वादळी वारा सुरू आहे नुसता जास्त. मला तर बाहेर जायला भीतीसुद्धा वाटते की एवढी हवा चालू आहे तर काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट उडायला करतंय माणूस, इतकी नाशिकला वारा आहे. आता खिडक्यांचं बी तसंच आहे, खिडक्या पण धप्पाधप वाजते. म्हणजे इकडे बॅक साईडची एक खिडकी आहे, ती वॉशरूमकडची, ती अशी खिडकी आहे ना, ती या स्लायडिंगच्या तर त्यांना वांधा नाही राहत, पण ती बॅक साईडची खिडकी आहे मस्तपैकी, ती तर थोडीशी अशीच उघडते त्यामुळे तिला. तर इकडे आपले जाऊ द्या ते हवाचं तिकडे. तर इकडे आपले फ्रेंच फ्राईज रेडी झाले, बघू शकता तुम्ही कसे दिसायला ते ना थोडेसे म्हणजे तुम्हाला तसे ते याच्यामुळे मोबाईल कॅमेराला काहीतरी म्हणजे फिल्टर काहीतरी लावलेलं होतं, त्यामुळे ते असं दिसत होतं लाल रेड, नाही रेडच केलेले होते मी. बघू शकता आज असं होतं जेवायला, मस्त पोळी होती, भाजी होती, पापडचा चुरा होता आणि फ्रेंच फ्राईज हर्षिताला होते. तर ठीक आहे, मग कसा वाटला तुम्हाला फ्रेंच फ्राईज नक्की कमेंट करून सांगा. हर्षिताला तर खूप आवडलं जास्त करून, आणि मला पण खूप जास्त आवडले बरं का. मस्त चाट मसाला टाकून आम्ही एन्जॉय केला तिने. तर ठीक आहे, मग तुम्ही पण करू. आणि इकडे आमचा तारक मेहता चालू असतो जेवायला, म्हणजे तारक मेहता पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर इकडे मग आम्ही हर्षिताने खाल्लं, मी जेवण खाल्लं, भाजी पोळी खाल्ली मी आज. आणि मग झालं. मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंच फ्राईज कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे, मग असेच भेटू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही लाईक शेअर कमेंट करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, इथंच संपवते मी व्हिडिओला. बाय.